मी माननीय जे मला धर्माज सर यांना विनंती करतो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चार सर्वोत्तम मानवी मूल्यांची जगाला सर्वप्रथम ओळख करून देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य निर्माण करणारे सम्राट अशोकांच्या नंतर ते समतेचं, स्वातंत्र्याचं, बंधुत्वाचं, न्यायाचं राज्य, स्वराज्य महाराष्ट्रात स्थापन करणारे छत्रपती शिवराय आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे जनक ज्याला आपण म्हणतो, ज्यांना मानतो आणि उद्या ज्यांची जयंती साजरी करणार आहोत ते क्रांतिपुरुष महात्मा ज्योतिबा फुले. भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि आज एप्रिल महिन्यात सुरू झालेला हा जयंतीचा महोत्सव मे जून पावसाळा सुरू होईपर्यंत सतत चालू आहे. इकडे धाराशिवमध्ये किंवा महाराष्ट्रात फक्त भारतातच होते असं नाही तर जगभरात ज्या महामानवाची जयंती समतेवर, बंधुत्वावर, न्यायावर, स्वातंत्र्यावर प्रेम करणारे माणसं साजरी करत आहेत ते भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार, नव्या भारताचे जनक, आधुनिक संविधानिक भारताचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संत रविदास, संत तुकाराम, संत चोखामेळा या संत परंपरेतील सर्व मानवतावादी संत, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई, अहिल्याबाई, रमाई जग बदल घालून गाव सांगून गेले मला भीमराव हा संदेश महत्वाचा मोठा संदेश देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि या शृंखलेतील सगळ्या महापुरुषांना, संतांना, गुरूंना, मातांना मी मनापासून विनम्र अभिवादन करतो. आपल्या आजच्या या आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिव च्या माध्यमातून आयोजित या 2 दिवसीय व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण गुंफणार आहोत ते आमचे मित्र माननीय प्राध्यापक डॉक्टर मनोहर शिरसाट, ज्यांच्या आग्रहाखातर, आग्रह मी शब्द थोडा शिष्टाचाराचा भाग आहे म्हणून म्हणजे त्याला धमकी म्हटलं जाऊ शकतं, परंतु शिष्टाचाराचा भाग म्हणून आग्रह म्हणतो मला टाळता आलं नाही. ते आमचे आणि ज्यांच्यामुळे मला इथे यावं लागलं, येण्यास ज्यांनी मला भाग पाडलं, इतक्या चांगल्या जबाबदार श्रोत्यांच्या समोर माझे मत व्यक्त करण्याची संधी प्राप्त करून दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे आमचे सहकारी मित्र प्राध्यापक रवी सुरवसे आणि प्राध्यापक अंबादास कळासरे सर, त्यांचे सर्व सहकारी, मोठ्या संख्येने इथं उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, पितृतुल्य वडीलधारी मंडळी आणि मित्रांनो, आजचा हा विषय खरं म्हणजे खूप एकतर संविधानाचा अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्या मनावर आधीच खूप मोठं दडपण येतं डोक्यावर की हे इतकं क्लिष्ट तांत्रिक कायद्याचा म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा म्हटलं जातं संविधानाला आणि तो इतका कठीण विषय आम्हाला समजून घ्यायचा आहे तो पहिलेच भीती वाटते. त्यातही आता तुम्ही विषय हा असा निवडलेला आहे की या संविधानाची मागची 75 वर्ष सध्याची स्थिती आणि भविष्याची वाटचाल
म्हणजे एक मोठा म्हणजे काय म्हणतो संविधान इन इटसेल्फ इट इज अ व्हेरी ब्रॉड कन्सेप्ट सब्जेक्ट. त्यातही आता 75 वर्षाच्या वाटचालीवरही चर्चा करायची, आता सध्या काय स्थिती ती बोलायची, भविष्याच्या वाटचालीबद्दलही थोडंफार बोलायचं आहे. इतक्या कमी वेळात हे सगळं करायचं आहे. पण आनंदाची बाब आहे की मी एकटा नाही. मी कायद्याचा विद्यार्थी जरी असलो, वकील जरी असलो, तरी संविधानिक अभ्यासक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाला लावले, त्यामुळे माझं थोडा ओझं कमी आहे. परंतु तरी वास्तविक ज्यांनी केलं त्यांनी पुन्हा मनात एक माझ्या शंकेची बाब चुकली. मला माहिती आहे सामाजिक कार्यक्रमाचं स्वरूप कुठल्याही अर्थानं राजकीय असू शकत नाही, असू नये, त्याबद्दल मी सहमतच आहे. परंतु सुरुवात करताना त्यांनी म्हटलं की आम्ही अत्यंत राजकीय पद्धतीने काम करतो, कुठल्याही पद्धतीचं आमच्यावर राजकीय लेबल नाही, आनंदाची बाब आहे. आणि तो लेबल लावून काम केल्यावर मग मनमोकळेपणाने सगळ्या समाजातले सगळे लोक एकत्र यायच्या जी प्रोसेस आहे तिला थोडंसं खंड पडतं त्यामध्ये, त्यामुळे त्या अर्थाने ते गरजेचं आहे, बरं आहे. परंतु तुम्ही आपण मी जे चेहरे आता इथे बसलेल्या मंडळींचे वाचतोय, आपण सगळी सुज्ञ मंडळी आहात. संविधानावर चर्चा करताना मी तुम्हाला पहिलेच प्रश्न विचारतो. धाराशिव शहरामध्ये अनेकदा आलो मी, पण व्याख्यानासाठी मला वाटतं पहिल्यांदाच आलो असेल. छोट्या अशा मीटिंग, इंडोर मीटिंग वगैरे बऱ्यापैकी झाल्यात घेऊन, पण मी त्यामुळे मग तुमच्या परवानगीनं पुढे हळूहळू सरकतो आणि माझे विषय मांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला तुम्हीच पहिले सांगा की भारताचं संविधान आणि त्याच्यातली 75 वर्षाची आपली वाटचाल कोणत्याही प्रकारच्या राजकारणाला सत्ताधाऱ्यांची न संदर्भ घेता मला मांडता येईल का? बरं, तुमचं उत्तर जे असेल त्याच्यानुसार मग मी पुढे सरकतो. हे शक्य आहे का मांडणं? कारण मी सांगतो बरं तर आणखी सोबत थोडं उलगडून सांगतो. कॉन्स्टिट्यूशन इज अ डॉक्युमेंट, तो एक पुस्तक आहे, तो ग्रंथ आहे, तो दिशादर्शन तत्वांचा एक समुच्चय आहे, नियमांचा समुच्चय आहे, जे आम्हाला आमच्या देशाचं संचलन भविष्यामध्ये कसं करायचं ते ठरवणारा तो डॉक्युमेंट. त्यानुसार देशाचं संचलन करायचं आहे ना. मग संचलन करणारी यंत्रणा कोण आहे? मग जर खूप चांगलं केलं असेल तरी त्यांची तारीफ करावी लागेल, नसेल केलं तर आमच्या देशाच्या संविधानात असं लिहिलेलं आहे जे माझ्यासाठी आहे आणि ते तुम्ही केलं नाही, ते तुम्ही करायला हवं होतं किंवा भविष्यात करायला पाहिजे, यावर बोलावं की न बोलावं. त्यामुळे आयोजकांचं याच्यामध्ये कुठलाही भाग असणार नाही. मी जे काय म्हणतोय ते माझे व्यक्तिगत मत आहे असं स्पष्ट शब्दात आतापासून सांगून पुढे जा, बरोबर ना? आणि मी देखील पूर्ण काळजी घेईन. कारण आता थोडस नाही बोललं, थोडस नाही कोणाच्या विरोधात बोललं काय काय होऊ शकतं हे आपण सगळे टीव्ही पाहतो, सोशल मीडिया आपल्या जवळ आहे, कोणाचं काय वेगळं सांगता येत नाही. त्यामुळे मला स्वतःला आणि ज्यांनी मला इथे बोलवलंय त्या कुणालाही कसलाही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. त्यानुसार मला काय बोलायला पाहिजे याची पूर्ण जाणीव आहे. भारतीय संविधानाची 75 वर्षांची वाटचाल, त्या वाटचालीवर विचार करताना, चर्चा करताना काही गोष्टी आम्ही प्रामुख्याने समजून घेणं गरजेचं आहे. की सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ही आहे की भारताच्या 10,000 वर्षांच्या इतिहासामध्ये 26 नोव्हेंबर 1949 ला हा संविधान नावाचा डॉक्युमेंट बनवून पूर्ण झाला. 26 जानेवारी 1950 रोजी तो देशात लागू झाला. हीच मुळात एक फार मोठी ऐतिहासिक क्रांतिकारक घटना. कारण याआधी या देशामध्ये लिखित अर्थाचं त्या अर्थाने संविधान बनण्याचा कधी संदर्भ नाही. आणि मग 10,000 वर्षानंतर 10,000 वर्षात मात्र दिसत नाही अशी एवढी मोठी क्रांतिकारक ही
अभ्यास करणारा एक अभ्यासक प्रोफेसर टॉम गिन्सबर्ग, शिकागो युनिव्हर्सिटीचे स्कॉलर आहेत, प्रोफेसर आहेत. त्यांनी एक रिसर्च केला. 1790 पासून जगातले जेवढे लिखित संविधान आहेत, रिटन कॉन्स्टिट्यूशन्स, त्या लिखित संविधानाचा अभ्यास केला आणि अभ्यासाअंती अनेक जे निष्कर्ष त्यांनी काढले. त्या निष्कर्षामध्ये एक प्रमुख निष्कर्ष आहे की जगातल्या सगळ्या संविधानांची, राज्यघटनांची सरासरी वय, ऍव्हरेज एज इज 17. टॉम गिन्सबर्गनी जो रिसर्च केला त्यामध्ये असं त्याच्या निदर्शनास आलं की जगातील सगळ्या संविधानांचं सरासरी वय 17 वर्ष आहे फक्त. ज्यामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्राचं त्याचं 200 वर्षाचं संविधान आहे. अशा स्थितीमध्ये हजारो जाती, हजारो भाषा, अनेक धर्म, अनेक संस्कृती, अनेक पंथ, अनेक सांस्कृतिक विभिन्नतेने नटलेल्या या देशामध्ये जेव्हा संविधान सभेने हे संविधान स्वीकारलं, देशात लागू झालं, जर जगातल्या इतक्या मोठ्या देशातील सगळ्या संविधानाचा ऍव्हरेज वय 70 असेल तर इतक्या विषमतेने नटलेल्या आमच्या देशात त्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होता. ही देश म्हणून तुमच्या माझ्यासाठी गौरवाची बाब. देश म्हणून मला तुम्हाला आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशी ही बाब आहे. आता हा विषय हा मुद्दा जेव्हा मी बोलतोय की ही 75 वर्ष पूर्ण होणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. ती 75 वर्ष पूर्ण करण्यामध्ये कोणाचं योगदान आहे असं तुम्हाला वाटतं? काय वाटतं? योगदान कोणाचं असेल? जे 75 वर्ष देशाच्या संविधानाला पूर्ण झाले, ती पूर्ण होण्यामध्ये कोणाच्या भूमिका महत्वाच्या असाव्यात? बघा, नुसतं ऐकायचं असेल तर मग मी तसं सुरू करतो. जसं 75 वर्ष पूर्ण झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतोय, गर्व वाटतोय, आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जर कुणाचा असेल तर तो या देशातील जनतेचा, देशातील नागरिकांचा. तो कसा आहे? नागरिकांमुळे हे संविधान 75 वर्ष कसं टिकून आहे, इथून पुढेही हे संविधान असं कशा पद्धतीने नागरिकांच्या मदतीने, नागरिकांच्या माध्यमातून टिकून राहणार आहे, यावर मी बोलेन. आता मी जेव्हा बोलतोय की यामध्ये सगळ्यात मोठा विश्वास, सगळ्यात मोठा रोल या देशातील जनतेचा आहे, तो काय तुम्हाला सांगतो. 75 वर्षापूर्वी जेव्हा हे संविधान बनलं ना, ते काही 1-2 दिवसात बनलेलं नाही. तुम्ही आपण सगळे अभ्यासू माणसं आहात, आपल्याला माहिती आहे की 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधान सभेनं काम केलं. 9 डिसेंबर 1946 ला संविधान सभा पहिल्यांदा बसली, तत्पासून ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस. इतका प्रदीर्घ काळ काय करत होती संविधान सभा? तर जेव्हा देशाच्या संविधान सभेतील मसुदा समितीने देशातील संविधानाचा पहिला ड्राफ्ट, पहिला मसुदा लिहून काढला, तो मसुदा, तो ड्राफ्ट जनतेसाठी 9 महिने सगळ्या लोकांमध्ये तो ओपन करण्यात आला की जनतेने यावर सूचना द्याव्या, जनतेने यामध्ये काही अभ्यास करून त्यावर काय मत असतील ती मांडावी, आणि जनतेने त्या सूचनानंतर मग संविधानाचा मूळ म्हणजे मुख्य ड्राफ्ट तयार झाला. संविधान सभेतलं बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949 ते भाषण आपण सर्वजण आवर्जून ऐकून बघा, वाचून बघा. इंग्रजीमध्ये आहे. तुमच्या पैकी ज्यांना इंग्रजी कळतं
आवश्यक नाही किंवा शक्य नाही होणार. पण निदान घटनाकाराच्या मनात काय चालू होतं जेव्हा घटना आमच्या हातात द्यायला निघाले डॉक्टर आंबेडकर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, तेव्हा राज्यघटनेनं समितीनं ही घटना कशी लिहिली, ती लिहित असताना किती वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले, त्यामध्ये त्यांनी कसल्या खबरदारी घेतल्या आणि भविष्यातील पिढ्यांना अनेक वर्ष इथून पुढे जर हे संविधान योग्य पद्धतीने या देशात सुचारू पद्धतीनं राबवायचं असेल तर भविष्यातील पिढ्यांनी, भावी पिढ्यांनी कशा प्रकारचं जीवन आपलं असावं, त्यांचा जीवन मार्ग कसा असावा याचा संबंधानं काही डायरेक्शन दिलेत तुमच्या आमच्यासाठी, इशारे दिलेत. आता हे भाषण मी त्याचा संदर्भ एवढ्यासाठी देतोय की त्या भाषणामध्ये सगळं दिले. तुम्हाला माहिती आहे 7,500 जास्त सूचना आल्या होत्या आणि जवळपास 2,500 सूचनांवर राज्यघटनेच्या त्या समितीनं, संविधान समितीनं प्रत्यक्ष चर्चा केली. त्यातील काही स्वीकारल्या, काही नाकारल्या, काहीवर नुसती चर्चा झाली वगैरे. म्हणजे हे इतका वर्ष का लागला आणि जेव्हा एवढी चर्चा होऊन हे संविधान आलं, ते संविधान बनलं 395 आर्टिकल्स जेव्हा बनलं ते, बरोबर 395 आर्टिकल्स संविधान बनलं तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की अनेक लोकांनी बघा संविधानावर बरेच टीकाही झाली त्यावेळेस संविधान सभा काम करत असताना. एवढं मोठ्या देशातल्या जगातल्या सगळ्या देशातली लोक संविधानाचा गौरव करतात तरी काही लोकांच्या पोटात अजूनही गोळा उठतो की हे संविधान खरंच चांगलं आहे की नाही. टीका करतात अजूनही, तेव्हाही टीका झाल्या. त्यापैकी एक प्रामुख्याने टीका होती की इतकं मोठं संविधान लिहिण्याची गरज काय होती बाबा. 395 आर्टिकलचं संविधान झालं, एवढं मोठं संविधानाची काय गरज होती राज्यघटनेची. आणि चक्क पंडित जवाहरलाल नेहरूंनी देखील हा प्रश्न उपस्थित केला होता की दिस इज समथिंग व्हेरी ह्यूज. आणि त्याला बाबासाहेब आंबेडकर उत्तर देताना म्हणतात ते अजूनही लागू पडेल, त्याच्यावर आपण नंतर येऊ की संवैधानिक नैतिकता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीचं उदाहरण बाबासाहेब आंबेडकर त्या फार मोठ्या असल्याच्या मुद्द्याला उत्तर देताना बाबासाहेब बोलतात की संवैधानिक नैतिकता हा एक महत्वाचा घटक आहे, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी. आता नैतिक अनैतिक इतक्या सोप्या संदर्भाने त्याला समजण्याची गरज नाही. संवैधानिक नैतिकता म्हणजे काय आणि ते समजून सांगताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की थोडं इंग्लंडमध्ये लिखित संविधान नाही आहे. कोणत्याही गोष्टी तिथे लिखित नाही आहेत स्वरूपामध्ये, तिथे कन्व्हेन्शन म्हटलं जातं. आणि कन्व्हेन्शन ती इंग्लंडची जनता पास करते, राजा पास करतो, जनता समर्थन करते वगैरे वगैरे वगैरे. कन्व्हेन्शन, त्या कन्व्हेन्शन्सला आपण परंपरा म्हणूया थोड्या. काही सेट परंपरा आहे, लोकशाहीच्या परंपरा त्या इंग्लंडमध्ये सेट आहे, त्यांनी स्थापित केलेल्या आहे. आणि संविधान तिथे लिखित नसेल तरी ते त्या परंपरांचं पालन करतात. मग लोकशाहीमधल्या परंपरा कोणत्या की जसं अध्यक्ष, लोकसभेचा अध्यक्ष किंवा विधान परिषदेचा अध्यक्ष, पार्लिमेंटचा अध्यक्ष, संसदेचा अध्यक्ष हा निष्पक्षपाती असावा. कुठे लिहिलेलं नाही तिकडे, पण एक कन्व्हेन्शन म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. आपल्या जीवन जगण्याची, त्या डेमोक्रेटिक जीवनाची पद्धती म्हणून त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. पुन्हा परंपरा म्हटल्यावर आणखी दुसऱ्या परंपरेच्या याच्यात नका जाऊ तुम्ही, त्याला शब्द मर्यादे म्हणून मी म्हणतो आता नंतर, नाही तर पुन्हा कॉन्फ्युजन व्हायला ते वेळ लागणार नाही. परंपरा म्हणजे आपण एक मानलेला शिष्टाचाराचा भाग असतो. जसं
ठेवायला ती संधी मिळालेली नाही, वेळ मिळालेला नाही. आणि हे कन्व्हेन्शन आपल्याकडे नसल्यामुळं जर आपण ते लिहून ठेवलं नाही तर भविष्यामध्ये अनेक कन्फ्युजन्स निर्माण होऊ शकतात. तो भविष्यातला धोका टाळण्यासाठी आपण असं करूया की जर आपल्याला लोकशाही व्यवस्था स्वीकारायची आहे आणि आपल्याकडे कुठलाही कन्व्हेन्शनल हिस्ट्री नाही आहे त्या लोकशाहीची, आज रोजी लिखित हिस्ट्री नाही किंवा कन्व्हेन्शनचं काही नाहीये त्या स्वरूपात, तर लेट अस डू वन थिंग, आपण हे सगळं लिहून घेऊ. अध्यक्षाची निवड कोण करेल, अध्यक्षाची निवड करण्यासाठी काय पद्धती असेल, अध्यक्षाला अधिकार काय असतील, अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या काय असतील, कर्तव्य काय असेल, राष्ट्रपतीचा रोल काय असेल, प्रधानमंत्र्यांची भूमिका काय असेल, राष्ट्रपती प्लस मंत्रिमंडळ इन्क्लुडिंग प्रधानमंत्री याला सरकार म्हणावं, ऐकून एक गोष्टी तुम्हाला ज्या दिसत आहेत त्या लिहून ठेवण्यासाठी ठेवल्या गेल्या. कन्फ्युजन भविष्यात होऊ नये. हे बाबासाहेबांना संभाव्य धोके माहिती होते. अनेक लोकांना प्रश्न पडतो, अनेकांचा प्रश्न पडतो त्यांना की, आणि तेव्हाही होता की एवढी मोठी घटना का, त्याचं कारण आहे. आणि मग ही घटना जेव्हा लागू झाली आमच्या देशामध्ये, एवढी मोठी प्रदीर्घ घटना, 75 वर्षाचा हा कालावधी आपण जो टप्पा पार केलाय, त्या टप्प्याला पार पाडताना फार मोठी, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, 75 वर्ष ही फार मोठी एक टेन्युअर आहे. ही पार पाडत असताना अनेक अनुभवातून आपण देश म्हणून गेलो आहोत. अनेक अनुभवातून तुम्ही आपण देशाचे नागरिक म्हणून गेलो आहोत. या 75 वर्षाच्या प्रवासामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की सगळ्यात मोठा रोल जर कुणाचा असेल संविधान 75 वर्ष टिकण्यामध्ये, तर तो या देशातील जनतेचा आहे, देशातील नागरिकांचा आहे. आणि त्या नागरिकांशी संबंधित 2 बाबींचा आहे. राज्यघटनेतल्या कोणत्या 2 बाबी आहेत? राज्यघटनेतल्या त्या 2 बाबी कोणत्या आहेत? थोडं बुकिश होईल, थोडं पुस्तकी वाटेल तुम्हाला ऐकायला, पण ऐकावं लागेल. आणि ऐकताना फक्त माझं ऐकू नका, तुम्ही त्याच्यात सहभागी व्हा. इथून गेल्यावर ते वाचून देखील का. नागरिकांशी संबंधित 2 बाबी आहेत, घटक आहेत भारताच्या राज्यघटनेतले. त्याच्यामध्ये पहिली घटक आहे, पहिला घटक आहे तो म्हणजे भाग 3, राज्यघटनेचा भाग 3 पार्ट 3, ज्यामध्ये आहेत राज्यघटनेनं देशातील नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार. ओके, मूलभूत अधिकार. आता मूलभूत अधिकारांची जेव्हा गोष्ट येते, देशातील राज्यघटना देशातील नागरिकांना अनेक प्रकारच्या मूलभूत अधिकारांचा कवच कुंडल त्या भाग 3 मध्ये दिलेलं आहे. आणि इतकंच नाही, मी आता त्या खोलात जाणार नाही की कोणकोणते फंडामेंटल राईट्स आहेत, कारण तुम्ही सगळे अभ्यासू मंडळी आहात, शोध घ्या. माहिती असेल तर वेळेवर, नसेल तर तुम्ही आरामात शोधू शकता, हा विश्वास मला आहे. पण जसं समतेचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, अनेक प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहेत. धार्मिक स्वातंत्र्य आहे, उपासनेचं स्वातंत्र्य आहे, लिंग्विस्टिक किंवा रिलिजियस मायनॉरिटी ज्या असतील त्या मायनॉरिटीजला अनेक अधिकार दिलेले आहेत. महिला आणि बालकांच्या सबलीकरणासाठी विशेष कायदे बनवण्याचे अधिकार संसदेला राज्याला दिलेले आहेत. अशा अनेक मूलभूत अधिकार त्या भाग 3 मध्ये आहेत. हे मूलभूत अधिकार तुमच्याशी आणि माझ्याशी, देशाच्या प्रत्येक नागरिकाशी डायरेक्टली निगडीत आहे. डायरेक्टली तुमच्या आणि माझ्या अधिकारांची गिफ्ट देणारी ही कॉन्स्टिट्यूशन आहे, हे देशातल्या नागरिकांना माहिती. आणि जेव्हा जेव्हा या संविधानिक अधिकारांवर संकट येतं, तेव्हा तेव्हा देशातील लोक, देशातील जनता ते संकट उधळून लावते. शेवट करताना ते कधी लावलं, कसं लावलं, ते 2 गोष्टी सांगेल. असं बोललो की हा डायरेक्ट देशातील जनतेने, तुम्ही आणि आमच्या लोकांनी, आम्ही सगळ्यांनी देशाच्या 75 वर्षाचा प्रवास पूर्ण करण्यासाठी फार मोठा रोल अदा केलेला आहे. तो रोल अदा करताना आमचं नातं
पाहून ओळखतो, काही जणांच्या बॉडी लँग्वेजवरून कळतं ते अभ्यासक लोक आहात. आपण देखील त्याकडे लक्ष द्या. आता मी जे बोलतोय जिथे कुठे संविधान जागृती संचलन करणाऱ्या सरांनी आमचं सांगितलं की आता इथून पुढे या देशामध्ये गेल्या काही दिवसामध्ये संविधान जागृतीची गरज कधी नव्हे ती इतक्या मोठ्या प्रमाणात जाणवायला लागली. 75 वर्षाच्या प्रवासाकडे मागे वळून बघताना सर तुम्ही जसं म्हटलात, चौथ्या भागाशी आम्हाला थोडस नातं आमचं आता जोडून घ्यावं लागेल. अधिकार की बात तो हम सबको मालूम है. अधिकार आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. अधिकारांची तर गंमत अशी आहे की अधिकार आम्हाला सगळ्यांना माहिती असतात, पण कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या बाबतीत थोडीशी गडबडीवाली स्थिती असू शकते अनेकदा. त्यामुळे अधिकार आपल्याला माहिती आहे राज्यघटनेने काय दिलेलं आहे. आजकाल तर टीव्ही चॅनल उघडले की कोणी काही म्हणते राज्यघटनेने दिलं म्हणते. काय त्याच्याशी म्हणजे देशातले सगळेच कायदे राज्यघटनेच्या अधीन आहेत. त्यामुळे देशात काही जरी होत असेल तर ते घटनेच्या अनुसरूनच व्हावं हे अपेक्षितच आहे, त्यात वादच नाही. परंतु काही बाबी असेही असतात की काही झालं तरी राज्यघटनेवर आणतात लोक. गेल्या 1 वर्ष 1.5 वर्षात म्हणून कदाचित तुम्हाला भीती वाटली असावी की संविधान जागृती होणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आमच्या देशातील नागरिकांना कळावं. चौथ्या भागामध्ये काय मी तुम्हाला सांगतो, आम्ही या देशातील नागरिकांची सरळ संबंध त्या गोष्टीचा असा आहे की त्या चौथ्या भागाचं टायटल म्हणजे नावच असं आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे. एमपीएससी वाल्यांना चांगलं माहिती असेल. राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे. आता ही राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्वे असतात कशासाठी? ती असतात त्याच्यासाठी की संविधानाने दिलेल्या पॅटर्न प्रमाणे देशात जे कोणी सरकार स्थापन करतील, राज्यात ज्यांची कुणाची सत्ता आहे, त्या सत्ताधाऱ्यांनी ज्या जनतेने तुम्हाला सत्ताधारी बनवलंय त्या जनतेच्या हितासाठी कायदे करायचे. कायदे मंडळ म्हणतो आपण पार्लमेंटला, राज्यसभा, विधानसभेला. त्या कायदे मंडळात बसून जनतेच्या हिताचे कायदे करताना, त्या कायदे मंडळात बसून जनतेच्या हिताचे धोरणं आखताना, त्या कायदे मंडळामध्ये बसून जनतेच्या हिताचे निर्णय घेताना तुम्ही कशा प्रकारचे निर्णय घ्यावे याचे ते नीती निर्देशक तत्वे आहे. मग त्यामध्ये तुम्ही मला बघायला मिळेल समान काम करणाऱ्यांना समान वेतन मिळेल अशा प्रकारचे कायदे निर्माण करा. मिनिमम वेजेस म्हणतो ना आपण, मिनिमम वेजेस म्हणजे कमीत कमी किती मजुरी कोणाला दिली पाहिजे त्याच्या संबंधाने कायदे करा. पुरुष आणि स्त्रिया जर सारख्या कामात लावलेल्या असतील तर त्यांना सारखं वेतन मिळालं पाहिजे. हा नाही या पद्धतीचे कायदे करा. देशातील नागरिकांची सगळ्यात प्रामुख्याने गरज असणाऱ्या रोटी कपडा मकान म्हणतो आपण, त्याच्यासोबतच असणारे ट्रान्सपोर्टेशन, मेडिकल फॅसिलिटी, हेल्थ फॅसिलिटी, कम्युनिकेशन, वॉटर सप्लाय आणि आणखी इतर काय जे काय असतील त्या सगळ्या बाबी, महिलांच्या सबलीकरणाचे कायदे असतील, बालकांच्या सुदृढीकरणासाठी